मला वाटतं अप्पासाहेब गोगट्यांची जितक्या वेळा त्यांनी उभे राहिले त्यावेळेपासून आम्ही इलेक्शन लढतो आहे किंवा त्यांच्यावर साथीला साथ माझे काका दादा पारकर, ओगलेंचे सदाभाऊंचे बाबा असतील, हे सगळे त्याबरोबर आम्ही त्यावेळी त्यांच्या पाठोपाठ धावत होतो गाड्यांच्या आणि प्रचार करत होतो. तेव्हापासून आजपर्यंत या पक्षाचे आम्ही भाजपचा जेव्हा जन्म झाला तिथपासून आम्ही भाजपमध्ये आहोत आणि या पक्षाचं अगदी प्रामाणिकपणे काम करत आहोत. त्यामुळे त्यावेळी मला वाटतं अजित काकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पंचायत समितीचं तिकीट दिलं आणि मला वाटतं प्रचंड मताने मी निवडून आलो आणि तसाच विश्वास माझ्यावर ठेवून मला सभापतीपद दिलं आणि त्याचमुळे मला या तालुक्यातील 72च्या 72 गावात कोविडसारख्या कठीण परिस्थितीत पण फिरता आलं, लोकांच्या समस्या जाणून घेता आल्या आणि त्यांच्यासाठी मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच संधीचा उपयोग करून मला वाटतं जे काम मला आपल्या नेत्यांनी बघितलं त्याच्यावर विश्वास ठेवून मला वाटतं ही जिल्हा परिषद सीट शिवसेनेला दिलेली होती. तरी मला वाटतं आमचे सन्माननीय पालकमंत्री आणि सन्माननीय अजित काका यांनी भांडून आपले नेते नारायण राणेसाहेब या जिल्ह्याचे आज या निवडणुकीचे यंत्रणेचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे विनंती करून ही सीट परत भाजपकडे मिळवून घेतलेली आहे. त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी जिल्हा परिषद कुणकेश्वर असेल, मुनगेगण असेल आणि कुणकेश्वर गण असेल या ठिकाणी विकासात्मक कामं करण्यासाठी ओगलेसाहेब आणि मी आणि त्या पलीकडे आपले अमोल लोकेसाहेब शिवसेनेचे आम्ही प्रामाणिकपणे काम करू आणि विकासात्मक जो बॅकलॉग मागे राहिला आहे तरी बॅकलॉग म्हणता येणार नाही, कारण ह्या आज मुनगे गावात जवळजवळ कोट्याने रुपयाची कामं चालू आहेत. तुम्ही आडबंदर रस्ता असेल पूर्ण खडीकरण आपण गेल्या वर्षी केला आहे. कारिनवर रस्ता आता चालू आहे CMGSYमधून, बाईचे मंदिर रस्ता चालू आहे. आता मी या ठिकाणी ज्या ठिकाणी आता आपलं तुम्ही वार्तांकन करताय तिथे आपई शाळा आहे, त्याला 11 लाख रुपये आणलेले आहेत. त्याचप्रमाणे सडेवाडीला 35 लाख आणलेले आहेत. सावंतवाडीला आपले नाना बागवेंच्या घराकडे 15 लाख आणलेले आहेत. बरीच विकास कामं चालू आहेत आणि आचारसंहितेमुळे थोडीशी थांबलीत. आचारसंहिता संपल्या ही कामं सगळी मार्गस्थ लागतील आणि ही मागच्या ह्याला घेतलेली आपली कामं चालू आहेत. त्यामुळे कामं राहिलीच असे नाही, पण कामं केव्हाही संपत नसतात. नवीन रस्ते असतात, नवीन समस्या असतात, पाणी प्रश्न असतो, लाईट प्रश्न असतो, हे कधी संपणारे विषय नसतात. त्याप्रमाणे आपण जे काय आहे ते या गावाचे किंवा तालुक्यातले विषय किंवा आमच्या मतदारसंघातले हे ओगलेसाहेब आणि आम्ही सन्माननीय पालकमंत्रींना त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे सोडवण्यासाठी एकदम जिकिरीचा प्रयत्न करू आणि लोकांच्या या 5 वर्षात समस्या जास्तीत जास्त मार्गी लावण्याचं काम आम्ही करू. मला वाटतं लोकांचा विश्वास आहे. ज्यावेळी हे आपलं आरक्षण पडलं त्याचवेळी माझी सीट डिक्लेअर लोकांनीच केली. मला वाटतं अजित काकांनी मला पहिला फोन केला, भाई येणारे जिल्हा परिषदला तुम्ही उमेदवार असणार, त्यामुळे लोकांनाही माहीत आहे की मी जिल्हा परिषदला उभा राहणार आहे. मी डिक्लेअरच केलं नव्हतं, पण लोकांना विश्वास होता की बाई पारकर हे जिल्हा परिषदला यांनी उभे राहावं आणि त्यांच्या माध्यमातून हा विकासात्मक कामं व्हावे. त्यामुळे लोकांचा प्रचंड प्रतिसाद, आज आम्ही 8-10 दिवस या जिल्हा परिषद गटात फिरतो आहे, सगळ्यांचा प्रतिसाद आहे. प्रचंड मताने लोक आमच्याबरोबर आता बाहेर पडलीत आणि मतं पण देणार आहेत.